नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे, कारण आज आपण अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी 90% भक्तांना माहीतच नसते. स्वामी भक्ती करताना आपण नाव घेतो, आरती करतो, प्रसाद अर्पण करतो, पण स्वामी देत असलेले संकेत आपण ओळखतो का? हो, स्वामी नेहमी बोलत नाही, ते संकेत देतात. ते संकेत कोणते आहेत? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओच्या शेवटी मी खूप खास माहिती सांगणार आहे. पहिला संकेत, घरात अचानक शांतता वाढते. पूर्वी सतत भांडणं होत होती, तणाव होत होता, अस्वस्थता होत होती आणि अचानक वातावरण बदलतं, मन शांत होतं. हा साधा योगायोग नसतो, ही स्वामी कृपेची सुरुवात असते. दुसरा संकेत, स्वामींचं नाव वारंवार कानावर पडणं. कोणी अचानक श्री स्वामी समर्थ म्हणताना ऐकू येणं, मोबाईलवर स्वामींचे व्हिडिओ सतत दिसणं किंवा आपण मोबाईल लावल्यावर सतत तो व्हिडिओ येणं हा योगायोग नसतो. मंदिरासमोर वारंवार जाणं, आपली इच्छा नसताना पण आपण मंदिरासमोरून जाणं किंवा मंदिरात नेहमी जाणं हा देखील संकेत असतो की स्वामी तुम्हाला जवळ बोलावत आहेत. तिसरा संकेत, अडचणीतून अनपेक्षित मार्ग मिळणे. सगळे दरवाजे बंद वाटत असताना एक छोटासा मार्ग उघडतो, कोणीतरी मदतीला येतं, अचानक काम जमतं. हे फक्त नशीब नसतं, ही दैवी योजना असते. जर तुमच्या मदतीला कोणी अचानक आलं, तुम्ही खूप संकटात असताल आणि मदतीला अचानक धावून आलं कोणी, तर ही स्वामींची कृपा असते. त्या व्यक्तीला स्वामींनीच तुमच्याजवळ पाठवलेलं असतं. चौथा संकेत, स्वप्नात दर्शन होणं किंवा मंदिर, दीप, मंत्र दिसणे. सर्व दैवी स्वप्ने नसतात, पण काही स्वप्न मनात कायम राहतात आणि ती लक्षात पण राहतात. उठल्यावरही त्याची आठवण स्पष्ट असते. तेव्हा समजून घ्या, कृपा तुमच्या दाराशी आली आहे. पाचवा संकेत, मनात अचानक जप करण्याची इच्छा होणे. पूर्वी वेळ नव्हता, मन नव्हतं, पण अचानक वाटतं आज जप करावा, दिवा लावावा. ही भावना स्वामींचीच प्रेरणा असते. पण एक चूक आपण करतो, संकेत मिळाले तरी दुर्लक्ष करतो. नंतर करू, वेळ नाही असं म्हणत पुढे ढकलतो. लक्षात ठेवा, दैवी संकेत वारंवार येतात, पण आपण ते दुर्लक्षित केलं तर ते हळूहळू कमी होतात. मग काय करायचं? सोपं आहे. लक्षात ठेवा, दररोज किमान 11 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप आठवड्यातून एकदा किंवा रोज केला तरी खूप चांगले आहे. जेवढा वेळ जमेल तेवढा वेळ तुम्ही जप करा. स्वामींच्या नावाने अन्नदान करा, पिवळ्या वस्तू दान करा, कारण पिवळा रंग हा गुरूंचा प्रिय रंग असतो. किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा. घरात सकाळ संध्याकाळ एक छोटा दिवा लावा स्वामींच्या फोटोसमोर. आणि सर्वात महत्त्वाचं, कोणाचेही वाईट करू नका. स्वामींना मोठे दिखावे नको असतात, त्यांना हवं असतं स्वच्छ मन. तुम्ही जर तुमचं मन स्वच्छ ठेवलं, अहंकार बाजूला ठेवला, स्वामीवर विश्वास आणि श्रद्धा ठेवली, तर स्वामी समर्थ नेहमीच तुमचं ऐकतील आणि तुम्हाला ते अनुभव पण देतील. नक्की करून बघा, असं स्वामींची प्रचिती तुम्हाला नक्की येईल. आज हा व्हिडिओ पाहत आहात, यालाही कारण आहे. कदाचित हा देखील एक संकेत असेल. जर तुमच्या आयुष्यात अचानक सकारात्मक बदल झाले असतील किंवा अडचणीतून मार्ग मिळाला असेल,
तर एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेवा, जिथे श्रद्धा असते तिथे स्वामींची कृपा नक्की असते. हा संदेश जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा, कारण कधीकधी एका छोट्या व्हिडिओमुळेही एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं. म्हणूनच स्वामी समर्थ आपल्या पाठीशी नेहमी उभे राहतात. गरजू व्यक्तींना ते नेहमी मदत करतात. माणसाने जरी साथ सोडली तरी स्वामी आपली साथ कधी सोडत नाही. म्हणून गरजू व्यक्तींना नक्की मदत करा आणि स्वामींची सेवा कधीही सोडू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला विसरू नका. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.